की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। या गजेंद्र मोक्षाची कथा झाली आणि मग राजाने विचारलं की मला तुम्ही समुद्र मंथनाची कथा सांगा। म्हणून मग त्या कथेनंतर समुद्र मंथनाची कथा आहे। आता हे नेहमीच आहे बरं का, देव आणि दानवांचं युद्ध होणं हे नेहमीच आहे। हे प्रत्येक युगामध्ये होतं। कधी असुरांचा विजय, कधी देवांचा विजय। देवांच्या विजयाकरता इंद्राला फार खटाटोप करावा लागतो बरं का। देवेंद्राला फार खटाटोप करायला लागतो। देवांचा विजय जेव्हा खेचून आणायचा असतो ना, तेव्हा सगळे कष्ट देवेंद्राला पडतात। त्याच्या घरच्यांनी सर सांगितलं मला की रात्री 2-2:30 वाजता काहीतरी वेश बदलून जायचे म्हणाले। तेव्हा कुठे झालं? आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं बरं का। म्हणून हा देवेंद्र गेला भगवान महाविष्णूंकडे। म्हणाला महाविष्णू, सध्या स्वर्गावरती दैत्यांचं राज्य आहे, तर तुम्ही अवतार घ्या आणि आम्हाला पुन्हा ते मिळवून द्या। संकट आलं की भगवंतांनी अवतार घ्यायचा। भगवंत म्हणाले आत्ता काही माझ्या अवतार कार्याची वेळ जवळ आलेली नाही, आता तुम्हालाच काहीतरी करायला लागेल। काय करू? भगवंत म्हणाले, देवेंद्रांनी विचारलं काय करू? भगवंत म्हणाले काही ऍडजस्टमेंट करा, सीट कमी जास्त, मंत्रीपद इकडे तिकडे। वाटल्यास म्हणाले सध्या तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, मग पुढच्या वेळेला पाहू म्हणाले, पुढच्या वेळेला पाहू। गंमत बरं का, जरा आपल्याला माहिती आहे सगळा प्रसंग काय, पण जरा कशा करता केलं हे कळलं पाहिजे बरं का आपल्याला। नाहीतर मग काय, सगळा गाडा व्यवस्थित चालावा ना याच्या करता केलेलं आहे। नाहीतर आमच्या आरतीचा आवाज मंदिराच्या बाहेर जात नाही, पण भोंग्यांचा आवाज 4 गल्ल्या पलीकडे जातो। अंकुश पाहिजे का नाही कुठेतरी? आणि तुमच्यावरती बरं का, म्हणजे ज्या मुली इथे आहेत ना त्यांच्यावरती ही विशेष जबाबदारी आहे बरं का, लक्षात ठेवा। हे मी तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की म्हणजे मुलींना फसवण्याचं प्रमाण अधिक आहे या सगळ्या मुलांकडून। लव्ह जिहाद हे प्रकरण काय हे तुम्हाला माहिती आहे? माहिती नसेल तर मी आवर्जून सांगतो, काश्मीर फाईल्स बघा, कसे अत्याचार होतात, कसे फसवतात मुलींना, कशा पद्धतीने त्यांचा वापर करून घेतात, कशा पद्धतीने व्यसनाधीन करतात, हे आपण सजग म्हणजे उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे। आपल्याबरोबर आपल्या शेजारीची मैत्रीण वर्गात बसणारी आहे, शाळेत बसणारी आहे, तिला सांगितलं पाहिजे बरं का, ती जर असं काही चुकीचं करत असेल तर। कारण ते वय असतं बरं का, त्या वयात फसवलं जातं। तर तुमच्यावरती जबाबदारी जास्त आहे आणि पालकांवरती पण तेवढीच जबाबदारी बरं का, आणि विशेष करून आईवरती, मातृवर्गावरती अधिक जबाबदारी आहे। तिला माहिती पाहिजे आपली मुलगी कुठे जाते, क्लासच्या नावाखाली दुसरीकडे कुठे हिंडत नाही ना। बसमधनं उशीर आली तर एखाद दिवस होऊ शकतो बस चुकली, रोज नाही ना चुकत आहे। मागच्या गल्लीत तिला कोणी सोडायला येत नाही ना, मग ती तिथनं येत नाही ना। याच्याकरता आईनं जागरूक राहायला पाहिजे बरं का। वेळ गेल्यानंतर काहीही उपयोग नाही, हे लक्षात ठेवा। जोपर्यंत ते संकट आपल्या दारावरती येत नाही तोपर्यंत त्याची दाहकता तुम्हाला कळणार नाही। मी फार जवळून पाहतो या सगळ्या गोष्टी, म्हणून मी हे अगदी कळकळीचे सांगतोय। फार फार अवघड परिस्थिती होती अशा कुटुंबांची, महिलांची अधिक कुचंबणा होते आणि वेळ निघून गेल्यानंतर काहीही करता येत नाही। तेव्हा वेळीच सावध व्हा। सगळे गेले महाविष्णूंकडे, महाविष्णूंना सांगितलं तुम्ही अवतार घ्या।
भगवंत म्हणतायत आत्ता काही माझा अवताराची वेळ जवळ आलेली नाही, तुम्ही एक काम करा, देव आणि दानव मिळून समुद्र मंथन करा. या समुद्र मंथनातून जे अमृत निघेल ते तुम्हाला देण्याची जबाबदारी माझी. एकदा भगवंतांनी सांगितलं ना, त्यांनी शब्द दिला की विषय संपला बरं का. मग इंद्रानं ते पांढरं निशाण हातामध्ये घेतलं आणि बळीराजाकडे गेला. बळी त्यावेळेला स्वर्गावरती राज्य करतोय, बळीराजा. देव येत आहेत असं पाहिल्यावरती लगेच दानवांचं सैन्य जमा झालं बरं का. पण बघितलं की तो पांढरा झेंडा आहे ना, शरणागतीचा झेंडा असतो पांढरा, म्हणजे हे काही युद्ध करता येत नाहीये. मग काय म्हणतायत बघूयात. मग समोरासमोर बसले, म्हणाले की आपण समुद्र मंथन करू, त्यातून जे अमृत मिळेल ते आपण वाटून घेऊ. दैत्यांना फार बरं वाटलं, म्हणाले चला. भगवंतांनी सगळी योजना करून दिली आहे बरं का. वासुकीचा दोर करायचा, मंदराचल नावाचा पर्वत आहे त्याची रवी करा, ते सगळं केलं. तो मंदराचल पर्वत समुद्रामध्ये ठेवला, पण समुद्रातली वाळू आपल्याला माहिती आहे कशी असते, ती खाली 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 आपण आत जातो बघा लाटांबरोबर. तो पर्वत खाली 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 जायला लागला, म्हणून भगवंतांनी कासवाचा अवतार घेतला, कूर्म रूप घेतलं आणि तो काही हजार टन किलोचा पर्वत भगवंतांच्या पाठीवरती आहे. आणि भागवतात असं वर्णन आहे, तो जेव्हा घुसळला, म्हणजे समुद्र मंथन होत होतं तेव्हा भगवंतांना कसं वाटत होतं, म्हणाले आपण पाठ खाजवतो की नाही, तेवढंच वाटत होतं म्हणजे, बस बाकी काही नाही, अगदी किरकोळ. मंथन सुरू झालं. देव आणि दानव, एका बाजूला देव उभे, एका बाजूला दानव उभे. मुखाच्या बाजूला देव उभे राहिले सगळे आणि शेपटीच्या बाजूला दानव उभे राहिले. आणि एका दानवाच्या लक्षात आलं, अरे म्हणाला थांबा, शेपटीचा जो भाग आहे ना तो अपवित्र असतो. आम्ही काही शेपटीच्या बाजूला उभे राहणार नाही. गेले इंद्राकडे, आम्ही शेपटीच्या बाजूला उभे राहणार नाही. तुम्ही कुठे उभे राहणार म्हटले, आम्ही मुखाच्या बाजूला उभे राहू. चालेल म्हणाले. भगवंतांनी सांगितलं होतं बरं का, काय आत्ता ज्या काही सीट मागतायत ना त्या द्या, एकदा 370 रद्द झालं ना की आहेच मी. हा मग काही सोडत नाही म्हणाले, काढू फायली बाहेर. झालं, अदला बदल झाली जागांची. ज्याच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री बरं का. बंद दाराआड वगैरे काही नाही, सगळं ओपन आहे आमचं. असं म्हणले तसं म्हणले, नंतर काही नाही. आणि आता सगळे दानव मुखाकडे आले, देव सगळे शेपटीच्या बाजूला गेले. मंथन चालू आहे बरं का, भरपूर दीर्घकाळ मंथन, काही हजार वर्ष मंथन चाललंय असा उल्लेख आहे. आणि तो वासुकी दमला, काहीच होईना बरं का, हजारो वर्ष मंथन चाललंय. काय अमृत काय काडी पण वर येत नाही समुद्रात बुडलेली, कंटाळले ते, असा उल्लेख आहे. बरं मधून अधून दमल्यानंतर त्या भागातलं पाणी प्यायलेत बरं का. हे समुद्रातलं, आपण समुद्रातलं पाणी पिऊ शकतो का हो? नाही पिऊ शकत ना. पण ही जागा अशी वैशिष्ट्य आहे या जागेचं की इथे काही भागामध्ये समुद्रात सुद्धा गोडं पाणी आहे. कारण देव आणि दानव दोघंही मंथनाच्या वेळेला पाणी प्यायलेत असा उल्लेख आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे जे विज्ञानवादी आहेत ते, हे सगळं काल्पनिक आहे का? हे समुद्र मंथन असं झालंच नव्हतं बरं का. इट्स ऑल फॅन्टसी. राम नव्हताच झाला बरं का, ही फक्त कथांमधून आहे, असं नाहीये. समुद्र मंथनाच्या वेळेला तो जो काही मंदराचल पर्वत आहे, तिथलं जे काही वातावरण आहे, त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे काय मराठीत
गुणधर्म ते आज सापडतात कुठे? समुद्रात. कुठल्या जागा माहितीये का? कॅनडा. कॅनडाचा आसपासचा जो परिसर आहे तिथे हे समुद्र मंथन झालंय. कारण काय दगडाचे जे काही अवशेष ज्याला म्हणतात त्याचं जे काही असतं त्याच्याकरता कोबाल्ट डेटिंग टेस्ट आहे. ज्यांना माहिती असेल किंवा माहिती पाहिजे असेल अशांनी गुगलवर शोधायला पाहिजे. म्हणून आमचा अभ्यास झाला पाहिजे तेवढा. गुगलवर शोधा. कोबाल्ट डेटिंग टेस्ट असते. सर्वसामान्य 10 वर्ष 15 वर्ष किंवा काही 100 वर्ष जुनं याच्याकरता कार्बन डेटिंग टेस्ट असते. त्याच्यापेक्षा काही लाख वर्ष जुनं शोधायचंय. कशावरनं? तर त्याच्याकरता ही टेस्ट आहे कोबाल्ट डेटिंग टेस्ट. त्याच्या थ्रू हे शोधलंय. हा सगळा परिसर कॅनडाच्या आसपासचा आहे. तिथे झालेला आहे समुद्र मंथन. आणि तो वासुकी दमला. त्याचा उच्छ्वास एवढा उष्ण होता. त्या उष्णतेचा परिणाम म्हणजे या असुरांचे रंग बदलायला सुरुवात झाली बरं का. आपण सिरियलमध्ये जे पाहतो ना काळे कबीन असतात बघा असुर, काळे काळे, ते या समुद्र मंथनाच्या वेळेला काळे पडलेत बरं का. तोपर्यंत असुर सुद्धा छान दिसत होते, सुंदर वगैरे असतील. पण इथे पहिल्यांदा उल्लेख आहे की त्याच्या उच्छ्वासामुळे ते काळी पडायला सुरुवात झाली. त्यांचा शरीराचा रंग बदलायला सुरुवात झाली. पण आता काही पर्याय नव्हता. त्यांनी मागून घेतली होती ना ती जागा. एखादी जागा सोडायला लागली तरी चालते बरं का. मला खरं तर वाटतं ना संसारीतच ठेवलं पाहिजे माझं भागवत. म्हणजे जरा काही लोकांना कीर्तनकाराचं आणि प्रवचनकाराचं काम हेच आहे बरं का. अखंड सावधान. आणि जे बसले त्यांनाही हेच सांगायचं अखंड सावधान. बस बाकी काही त्याचं काम नाही बरं का. झालं मंथन पुन्हा चालू झालं. दीर्घ काळ मंथन चाललं आणि त्या समुद्रातून असे बुडबुडे यायला सुरुवात झाली बरं का. बबल्स. आणि इतके उष्ण आहेत ते, इतके उष्ण आहेत की त्याच्या वाफा समुद्राच्या जेव्हा म्हणजे आकाशापर्यंत पोचतायत ना तर आकाश मार्गाने जाणारे जे पक्षी आहेत ते मरून पडतायत धपकन खाली. एवढं उष्ण आहे. त्या वाफाच एवढ्या उष्ण आहेत. काय 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 निघालं, काय निघालं. सगळे घाबरले बरं का. देव घाबरले, दानव घाबरले. आपण ज्यांनी 11वी 12वी सायन्स केले त्यांच्याकरता सांगतो किंवा पुढे जे लॅबोरेटरीमध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरतो ना ते कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणजे हलाहल नावाचं विष आहे बरं का. वेगळं काही नाही. एक थेंब जर पडला ना तर जळतं. बाकी काही वेगळे रिॲक्शनच नाही. ते फक्त त्या काचेच्या बाटलीत आणि काय त्या ट्यूबला आता काय म्हणतात मला आठवत नाही. नाही टेस्ट ट्यूब नाही, त्यांनी जे काढतात ते नाही, ते तर ती टेस्ट ट्यूबलाच मराठी. हा व्हॅक्यूम असतं किंवा ते बुडवायचं. त्याला दोन्ही बाजूनी ती ओपन असते. ते जेवढं बुडले ना ते बंद करायचं. म्हणजे ते तेवढंच येतं. ते काही ड्रॉपच येतं. आणि ते काढून मग ते काय पुढे त्याच्या टेस्ट करायच्या. लिटमस टेस्ट. ब्लू टर्न्स रेड आणि रेड टर्न्स ब्लू. मला आता एवढंच आठवतंय. ते सगळं आणि ते विष वर 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 यायला लागलं. आणि वर आल्यानंतर त्याचा तवंग या सगळ्या समुद्रावरती साठायला सुरुवात झाली बरं का. आणि तो पसरत 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 चाललाय. काय करायचं, काय करायचं, काय करायचं. सगळे गेले भगवान शिवजींकडे गेले. ते कैलासावरती बसलेत बरं का ध्यान लावून, डोळे बंद आहेत. त्यांना काय समुद्र मंथन चाललंय का काय काय चाललंय काय नाही. ते अखंड ध्यानात आहेत बरं का. अखंड चालू आहे त्यांचं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अखंड चालू आहे, अखंड चालू आहे, अखंड चालू. सगळे देव गेले. म्हणाले शिवजी
एक एक फार मोठी अडचण आली हो. काय अडचण आहे? म्हणाले समुद्र मंथन सुरू झालंय आणि त्यातून हलाहल नावाचं विष वर आलंय. तर आपल्याला प्रार्थना आहे, जगाच्या कल्याणाकरता तुम्ही ते विष प्राशन करावं. आपल्याला कोणी सांगितलं जगाच्या कल्याणाकरता, आपण म्हणू ते कल्याण वगैरे राहू दे बाजूला जगाचं. हाच तर फरक आहे ना, हाच तर फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. शिवजी म्हणाले असं आहे का? काही काळजी करू नका, आलोच 2 मिनिटं. काय केलंय माहिती का शिवजींनी? पार्वतीची परवानगी घेतलेली आहे आणि म्हणजे आता फार बंधुवर्ग नाहीये म्हणून, पण मातृवर्गाला सांगतो की पार्वतीनं लगेच परवानगी दिलेली आहे. ती म्हणाली जगाचं कल्याण होणार आहे ना यानं, जगाचं कल्याण होणार आहे ना, मग ओके, नो प्रॉब्लेम. बस आले शिवजी. कसं कसं असं आपण गोळा करतो ना, काही काही सांडलंय बघा पाण्यावरती, काही तवंग आलाय, असा बाजूला करतो की नाही, असं असं दोन्ही हातांनी घेतलं आणि गट 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 आचमन केलं, असा उल्लेख आहे शिवजीने बरं का. आणि काय केलं ते विष? खालती जाऊ दिलं नाही, इथे साठवून ठेवलं कंठामध्ये. आणि म्हणून नाव पडलं नीलकंठ नाम पवित्र झाले बरं का. काय प्रसिद्ध झाले, काय अर्थ. आणि मग ते विष प्यायलं. पण शिवजींची काय अवस्था? अंगाचा दाह व्हायला लागला, लाही 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 व्हायला लागली. आपण साधं पुण्याचं तापमान 35चं 40, 40चं 42, बापरे 42 व्हायला लागलं. यावर्षी 45 जाणार आहे बरं का. बघा, आपण म्हणजे आपण नाही अगदी, पण काय वृक्षतोड जी झालेली आहे बेसुमार. मेट्रो करता जे काही सगळं सिमेंट किंवा इतर बांधकामांकरता जे काही ते सगळं उडतंय ना हवेमध्ये, त्याचा परिणाम आहे बरं का. तापमान वाढ का होतीये? त्याच्यामुळे होती. आणि म्हणून शिवजी कैलासावरती जाऊन बसले. कैलास थंड आहे ना, काही फरक पडला नाही. एवढा तो कैलास थंड आहे, पण त्यांच्या शरीराचा दाह काही कमी होईना. मग काय काय केलं अजून? म्हणाले पर्याय काहीतरी करायला पाहिजेत ना. या डॉक्टरकडे नाही, त्या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडे नाही, त्या डॉक्टरकडे जातो ना आपण. मग म्हणाले ती चंद्रकोर धारण करू. चंद्र थंड असतो ना, नाही का. पौर्णिमा झाली बघा काल. या 2-4 दिवस जरा तुम्ही रात्रीच्या वेळेला थोडं चांदण्यात बसलात ना, तर शांत वाटतं आपल्याला. म्हणजे त्याच्याकरता घरी आधी भांडणच करायला पाहिजे असं नाही, तसंही शांत वाटतं. ती चंद्रकोर मस्तकावरती धारण केली बरं का, काही फरक पडेना. मग गंगा धारण केली. गंगेचा प्रवाह जे तिकडे गेले, हरिद्वार किंवा गंगोत्री जिथे उगम पावतो त्याच्याही आधीच हे सगळं. गंगा मस्तकावर धारण केली, कारण तिचा प्रवाह अत्यंत थंड आहे, त्यांनी काही होईना. मग सर्प अंगावरनं फिरवले. का फिरवले? सर्प हा बर्फापेक्षा सुद्धा थंड लागतो बरं का हाताला. घेतलाय कोणी अनुभव? नाही. आमच्याकडे काकांनी घेतलेला आहे. त्यांना वाटलं की आपण बर्फावरच पडलो काय. बर्फावर ते नव्हते पडले, सर्प त्यांच्यावर पडला होता. सर्पाला जर आपण स्पर्श केला तर अत्यंत
म्हणजे बर्फापेक्षा सुद्धा थंड आहे असं म्हटलेलं आहे. ज्यांना हा प्रयोग करायचा आहे त्यांनी तो स्वतःच्या जबाबदारीवर करायचा. कात्रज जवळ आहे, उद्या जवळ आहे, सरपत द्या आणि फक्त नंतर माझं नाव सांगायचं नाही. सर्प अत्यंत थंड असतो. एकूण हे जे सरपटणारे प्राणी आहेत ना ते थंड रक्ताचे म्हटले जातात. त्यांनी काही होईना. काय केलं म्हणाले शिवजींनी पुन्हा? तेच केलं जे आधी करत होते. राम नाम वदता मग वाचे, दाह शांत करणार शिवाचे. अखंड रामनाम घेतलं. चंद्र आणि शिरी धरिली गंगा, जायना तरी बिसा नळभंगा. राम नाम बदता मग वाचे, दाह शांत करणार शिवाचे. रामनाम घेतलं अखंड. बस शरीराचा दाह हळूहळू 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 कमी व्हायला लागला. पुन्हा समुद्र मंथन चालू झालं आणि मग त्यातनं जी सगळी एक एक रत्न, विष सुद्धा रत्नच सांगितलंय बरं. काय का तर काही औषधांमध्ये ते अगदी अल्प प्रमाणात वापरलं जातं म्हणून ते औषधी गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये. काही विष म्हणजे काय, औषधी गुणधर्म आहेत काही त्याचे, म्हणून ते रत्न सांगितलंय. आणि मग त्याच्यानंतर कोणकोणती रत्न बाहेर पडली. पुन्हा मंथन चालू झालं, पुन्हा एक एक रत्न बाहेर पडतात. कामधेनू बाहेर आली या समुद्र मंथनामध्ये. गाय, कामधेनू पाहिली आहे का कधी? म्हणजे मूर्ती प्रत्यक्षात नाही, गाय असते तशीच बरं का, फक्त तिला स्त्रीचं मुख असतं, आपल्या माहिती करता सांगतो, आणि पंख असतात. बसतोय तुमचा विश्वास? पंख असतात गाईला. चित्र पाहिलेलं आहे. बसतोय का विश्वास? बसतोय आपला? गाईला पंख असतात. नाही बसत की नाही? पण मग ते टीव्ही वरती कार्टून दाखवतात, कुठलं ते काय ते रंगीत, कुठला तो काय काय हा कुठला तो काय, मला आता नाव डोळ्यासमोर होतं. युनिकॉर्न. हा घोडा आहे की नाही तो? हा त्याला पंख आहे. त्याच्यावर आमचा विश्वास बसतो. आमच्या कामधेनूवर बसत नाही. बघा म्हणजे कशा पद्धतीने आपल्या संस्कृतीमधल्या कोणकोणत्या गोष्टीवरती कसं कसं विष पेरलं जातं, मला हे सांगायचं. शिवजींनी जे विष पेरलं ना ते यातनं निघालं. पण नंतर काही चांडळ होते ना त्यांच्या मागे शिल्लक, त्यांनी ते शिक्षणात कालवलं बरं का. जुन्या ज्या मातृवर्ग बसला ना त्यांना आठवत असेल, त्यांनी जेव्हा शाळेत शिकायला त्या गेल्या तेव्हा त्या काळामध्ये ग ग गणपतीचा असं शिकवायचे. आठवत आहे? ग ग गणपतीचा आणि म म महादेवाचा. आठवत आहे का? मग काय झालं नेमकं? काही बुद्धिवादी आले, म्हणाले हे काय गणपती वगैरे पाहिलंय का कोणी कधी? झूट, असं कधी असतं का? म्हणाले सोंड आहे वगैरे, असं माणसाला कधी सोंड असते का? काही फॅन्टसी आहेत म्हणाले सगळे, बंद करा. हे असं जर शिकवलं ना मुलांना तर कसं काय ती चांगली पिढी कशी घडणार? त्यांना कामगार घडवायचे होते बरं का. चांगली पिढी कशी काय घडणार? मग म्हणाले मग सर्वसामान्य माणूस जे काही पाहतो ना आपल्या आजूबाजूला ते शिक्षणात आलं पाहिजे. म्हणून तो ग ग गणपतीचा बाजूला झाला आणि ग ग गवताचा आला बरं का. मधल्या एका पिढीने ग ग गवत असं शिकलेलं आहे बरं का. मग त्याच्यापेक्षा बुद्धिवादी आले, म्हणाले छे
गवत बिवत नॉनसेन्स. गवत कुठे पाहायला मिळतं? खेडेगावातल्या मुलांना पाहायला मिळतं. शहरातल्या मुलांना कुठे असं गवत बिवत मिळतं का? आमच्या इथे कसे सगळे चकाचक रस्ते बिस्ते, गाड्या बिड्या. मग आमच्या इथे काय पाहायला मिळतं म्हणाले? सगळीकडे पाहायला मिळतं गाढव पाहायला मिळतं. तुम्ही ते जे बाजारात मिळतात ना ते चार्ट पाहिलेत ना, 25 वर्षापूर्वीचे, 10 वर्षापूर्वीचे, 5 वर्षापूर्वीचे, तर हे असे बदल तुम्हाला दिसतील बरं का. म्हणून मग ते ग ग गणपती बाजूला गेला, ग ग गवत बाजूला गेलं आणि ग ग गाढवाचा आला बरं का. मग ग ग गाढवाचं असं ज्यानं गिरवलंय त्याचं पुढे काय होणार आहे? आपली संस्कृती कशी हळूहळू हळूहळू पुसून टाकायचं काम चाललंय हे मला सांगायचं. आपण शिकवताना हेच शिकवलं पाहिजे बरं का. ग ग गणपतीचा, म म महादेवाचा, तर ते टिकून राहील आपलं. ही कामधेनू आली. कामधेनूचा उपयोग काय म्हणाले? ऋषींना याचा उपयोग आहे, यज्ञ यागाकरता उपयोग आहे. मग वैदिक ऋषींना ती दिली. नंतर आला उच्चैश्रवा नावाचा घोडा, अश्व. बळी म्हणला हा मला पाहिजे, पांढरा शुभ्र आहे, हा मला पाहिजे. तो बळीला दिला. मग आला ऐरावत, हत्ती. एक गोष्ट आता बळीनं मागितली होती, त्यामुळे हा ऐरावत स्वाभाविक इंद्रानं मागितला. इंद्राकडे हा ऐरावत आहे, इंद्राचं वाहन म्हणतो आपण त्याला, ऐरावत. पुन्हा मंथन चालू झालं. कौस्तुभ म्हणी आला. ते म्हणाले याचा काय उपयोग, याला काही फळबिळ लागतं का? याला काही फळबिळ लागत नाही म्हणाले. मग याचा काही उपयोग नाही म्हणाले. मग तो भगवंतांना अर्पण केला. कंठी कौस्तुभ म्हणी विराजित, श्रीकृष्णांना अर्पण केला. पारिजातक नावाचा वृक्ष आला. ह्या मंथनात आलाय बरं का. रत्न सांगितले पारिजातक. पण पारिजातकाचं वैशिष्ट्य आहे की ते आपल्या दारात लावायचं आणि फुलं जुन्यांना माहितीये बरोबर. त्यांनी माणिक वर्मांना ऐकलंय ना, बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी. त्यामुळे आपल्या शेजाऱ्यांना सांगा बरं का पारिजातक लावा, किंवा आपण जाऊन त्यांच्याकडे लावायचा. काकांनी सांगितलं नाहीस तुम्ही लावा. तो इंद्राला दिल्यानंतर तो भगवंतांनी काढून आणलाय. मग पृथ्वीवरती आला तो. नाहीतर इंद्राच्या दरबाराच्या बाहेर जो लागलेला आहे असा उल्लेख आहे. त्यानंतर अप्सरा आल्या. अप्सरा निघून गेल्या, स्वर्गात निघून गेल्या. त्यानंतर लक्ष्मी देवी आल्या असा उल्लेख आहे. त्यांच्या हातामध्ये वरमाला आहे आणि सगळे मागे लागले तिच्या, आमच्या गळ्यात, आमच्या गळ्यात, आमच्या गळ्यात, आमच्या गळ्यात. ती म्हणाली जे माझ्या मागे धावतात ना त्यांच्याकडे काही मी जाणार नाही. मग कोणाकडे गेली? भगवान महाविष्णूंकडे गेली. बघितलं हा छान, मी आले तरी झोपलाय म्हणाले. भगवान महाविष्णूंच्या गळ्यामध्ये तिनं वरमाला घातली आणि भगवंतांना जाग आली बरं का. हे काय म्हणाले? नवीन काय, नवीन काय गळ्यात पडलंय? अनेक जण वरमाला गळ्यात पडल्यावर सुद्धा उठत नाहीत. वरमाला गळ्यात पडल्याच्या आधी उठले ते आमचे समर्थ बर का. एकमेव एकमेव द्विज सावधान ऐसे कानावरती शब्द आले. संध्याकाळचा मुहूर्त बर का, गोरज मुहूर्त. त्यावेळेला काही लाईट वगैरे नव्हते. नारायण आमचा उभा आहे. आईच्या हट्टा करता बर का. जय जय रघुवीर समर्थ. आणि
त्याच्या मागे ती करवली उभी राहते ना, तशी करवली उभी आहे बरं का. आईला वचन दिलं होतं बरं का नारायणानं. आई म्हणाली, नारोबा मला तुला एकदा तरी म्हणजे एकदा बोहल्यावर चढलेलं पाहिजे. आई म्हणा, तुझी अशी इच्छा आहे का? बरं राहतो उभा. म्हणून आईच्या इच्छेकरता बोहल्यावर उभे राहिले बरं का. आणि कानावरती शब्द पडला, शुभमंगल सावधान. हे टोपी घातलेले जे गुरुजी होते ना नारोबांनी, त्यांना विचारलं बरं का, अहो हा मंगल प्रसंग ना, शुभ मंगल, मग सावधान का म्हणताय? सावधान का म्हणताय? सावधान केव्हा होतो? जेव्हा पुढे येणारा प्रसंग हा तशा पद्धतीचा आहे तेव्हा आपण सावधान होतो. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती. सगळ्या विवाह मंगल प्रसंगामध्ये हेच सांगतात बरं का, सावधान. नारोबांनी विचारलं, अहो गुरुजी हे सावधान का म्हटलं? तेव्हा ते गुरुजी म्हणाले, अंतरपाटाच्या पलीकडे, अंतरपाटाच्या, सत्य बघा लाईट लागला कुठलं तरी, समर्थ आले असतील. अंतरपाटाच्या पलीकडे जी सुंदर बेडी दिसतीये ना, ती स्वीकारण्याआधी ही शेवटची वेळ आहे बरं का नारोबा. ही शेवटची वेळ आहे. ते एक रामदासे, हे एक रामदासे, ऐकिले त्या सदा असो प्रणती. राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघुत्तम, राम राम. लग्नातून पळून जाणारे अनेक नारायण असतात बरं का. सगळे काही समर्थ होत नाहीत, कारण समर्थ होण्याकरता मुळात तेवढं सामर्थ्य असावं लागतं. समर्थांचं चरित्र काढून बघा, काय तपश्चर्या केली समर्थांनी. आणि अशी तपश्चर्या केली म्हणून तर रामाला म्हणू शकले ना, कल्याण करी रामराया, कल्याण करी. बस बाकी काही करू नकोस, कल्याण कर. कल्याण कर म्हणजे काय, तर हा जो जन्म मरणाचा फेरा आहे त्यातून सोडव, बस. म्हणजे दुसरं तिसरं काही मागितलं नाही समोर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं राज्य झोळीत टाकलं होतं बरं का समर्थांच्या. समर्थांनी ते पाहिलं बरं का, वाचला तो सगळा लिहून दिलेला. काही वेळ थांबवून घेतलं बरं का महाराजांना, भोजन वगैरे दिलंय. आणि म्हणाले, शिवबा आता हे राज्य माझंच आहे, पण हे राज्य तू मला दिलंयस, त्यामुळे मी तुला ते पुन्हा परत करतो. फक्त एक कर, आपल्या राज्याचा ध्वज जो आहे ना, ती जी पताका आहे ती भगव्या रंगाची ठेव बस म्हणाली. त्याच्या आधी जरी पटका होता बरं का. स्वराज्याचा भगवा ध्वज ज्याला म्हणतात ना, तो इथून समर्थांनी सांगितले, बस बाकी काही करू नकोस महाराज राजा. कारण तो त्यागाचा रंग आहे, तो तेजाचा रंग आहे. म्हणून आमचे साधू संत कुंभामध्ये आम्ही जर बघतो ना, हजारो संत महंत येत आहेत, ती भगवी वस्त्र घातलेली आहेत. त्याचं सामर्थ्य वेगळं आहे बरं का. त्या रंगाचं सामर्थ्य वेगळं आहे, त्या त्यागाचं सामर्थ्य वेगळं आहे.
त्या लक्ष्मीनं विष्णूंच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. मग वारुणी देवी आल्या, धन्वंतरी आली. त्या धन्वंतरींच्या हातामध्ये अमृत कुंभ आहे. सगळ्यांची भांडाभांडी सुरू झाली. मी आधी पिणार, मी आधी पिणार, मी आधी पिणार. इथे भगवंतांनी मोहिनी रूप घेतलेलं आहे. मोहिनीनं काय केलं, तो अमृत कुंभ आपल्या हातात घेतला. एका बाजूला देवांना बसवलं, एका बाजूला दानवांना बसवलं. या सगळ्यांना अमृतपान करवलं. म्हणजे देवांना करवलं, दानवांना काही करवलं नाही. ही समुद्रमंथनाची कथा संपली. देवांना अमृत मिळालं. पुन्हा त्यांनी स्वर्गावरती स्वारी केली आणि बळीला स्वर्गापासून पुन्हा पदच्युत केला. यानंतर भागवतामध्ये वामन अवताराची कथा येते. त्याच्यानंतर राम अवताराची कथा येते. एक राजा होता. रामायण माहिती आहे ना आपल्या सगळ्यांना, ज्यांना सविस्तर ऐकायचं आहे. नुकतंच माझं 21 दिवस रामकथा झाली बरं का. यूट्यूबला अवेलेबल आहे, ती ऐका. परेश देवळणकर अशा नावानं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती हे सगळं मी अपलोड करत असतो. 21 दिवस सविस्तर रामकथा सांगितली आहे. दशरथ राजाला पुत्र नव्हता, त्यानं यज्ञ केला. तो यज्ञ भगवंत प्रकट झाले. पाय असं दिलं, 4 पुत्र प्रकट झाले. त्यातून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यथाकाळात मोठे झाले. विवाह झाला. मग रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं. आणि वनवासात असताना रावणानं सीतेला पळवून नेलं आणि रामचंद्रांनी रावणाचा वध केला. संपलं. आणि रामांना राज्याभिषेक झाला. इथे खरं तर कथा म्हणून रामकथा या ठिकाणी संपते राज्याभिषेकाला. पुढे उत्तर रामायणाचा काही भाग आहे. ही सगळी कथा सांगितली. आणि आता राजा परीक्षित शुकदेवांना सांगतोय, आता मला त्याच्यानंतरचा जो अवतार आहे श्रीकृष्ण अवतार, त्याची कथा सविस्तर सांगा. म्हणून पुढचे 3 दिवस कृष्ण कथा आहे बरं का. सविस्तर सांगा असं म्हटल्यामुळे म्हणून या सगळ्या कथा थोडक्यात आल्या आणि कृष्ण कथा विस्तारानं आली. याचं कारण त्याची मागणीच तशी आहे ना. डॉक्टरांकडे गेल्यावर आपण जी गोष्ट दुखतीये त्याच्याकरताच औषध मागतो ना. नाहीतर पुढे कधीतरी होईल तर आत्ताच देऊन ठेवा असं नसतं. म्हणून योग्य ठिकाणी त्यांनी तो विषय छेडलेला आहे. मला सविस्तर सांगा म्हणा. आणि मग शुकदेवांनी सांगायला सुरुवात केली की राजा, पृथ्वीवरती पुन्हा एकदा कंसासारखे जे दैत्य आहेत, आता असुर राहिले नाही, ते दैत्य झाले बरं का. यांची ताकद वाढायला लागली. आणि कंसाचा त्रास इतका आहे, म्हणजे कौरव पांडवांबद्दल आधी सांगितलंय बरं का. त्या सगळ्या कथा आलेल्या आहेत, उल्लेख आला या सगळ्या. पण कंसाचा त्रास इतका आहे की त्यानं सगळी पृथ्वी त्राहिमाम केलेली आहे. म्हणून सगळे देव, ब्रह्मदेवांसकट भगवान शिवजी पण आहेत त्याच्यामध्ये, भगवान महाविष्णूंकडे गेले आणि म्हणाले, अवतार घ्या, आता अवतार घ्या. ठीक आहे म्हणाले भगवंत. कुठे अवतार घेणार तर वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी मी अवतार घेईन. नारद म्हणतायत, भगवंत अहो वसुदेव आणि देवकी ही 2 राज्य वेगळी आहेत बरं का. आपल्या माहिती करता सांगतो, आपण अगदी सहज ती नावं घेतो, पण हे जे 2 राज्य आहेत ना, म्हणजे उग्रसेन राजा आणि वसुदेव, हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत बरं का एकेकाचे. नारद म्हणतायत हे 2 शत्रू राष्ट्र आहेत, यांच्यात कसं काय होईल म्हणाले, रोटी बेटी व्यवहार. भगवंत म्हणाले, अरे शत्रू राष्ट्र असली ना तरी ते पक्के राजकारणी आहे. राजकारणी काय करतील ना कधी सांगता येत नाही बरं का. बघा म्हणाले तसंच होणार. आणि तसंच झालं पृथ्वीवरती. देवकीचा विवाह ठरला, विवाह संपन्न झाला. आणि आता तिचा जो भाऊ आहे कंस, त्याचा रथ सोन्याचा आहे बरं का. सोन्याच्या रथामध्ये आपली लाडकी बहीण आहे अगदी देवकी,
कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालंय त्याला. विवाहाच्या वेळेला होतं ना, त्या मुलीची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा घरातले सगळे बरं का आनंदाचा क्षण आहे बरं का. पण काय ते गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, त्याचं तसंच झालंय बरं का. आणि तो म्हणाला मी जाणार बरं का सोडायला, मी जाणार सोडायला. म्हणून त्याच्या कंसाच्या सुवर्णाच्या रथामध्ये वसुदेव आणि देवकीला बसवलंय आणि रथ आता मुख्य रस्त्याने चाललाय बरं का. आणि कंस पाहतोय बरं का कोण कोण आलंय लग्नाला. सगळे उभेत ना असे स्वागता करता त्या दोघांच्या, कोण कोण आलंय लग्नाला, कोण कोण आलंय असं पाहतोय बरं का. आणि मुख्य चौकात जेव्हा रथ आला तेव्हा आकाशवाणी झाली, कंसा या देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ आहे. शब्द कानावरती पडले आणि आता जी बहीण अत्यंत लाडकी होती तिला कुठे ठेव आणि कुठे नको असं झालं होतं. एका क्षणामध्ये त्याचा निर्णय बदलला आणि आता त्यानं तलवार उपसली तिला मारण्याकरता. तिचे केस धरले आणि तिच्या मानेवरती तलवार चालवणार तेवढ्यात वसुदेवांनी हात धरला. म्हणाले कंसा थांब, मी तुला शब्द देतो, मला होणारे अपत्य मी तुझ्याकडे आणून दे. कंसाचा विश्वास बसला. लक्षात घ्या, याचं कारण वसुदेव पक्के आहेत. वसुदेव आपल्या शब्दाला पक्के आहेत बघा. ते आतापर्यंत त्यांनी आयुष्यामध्ये कधीही असत्य भाषण केलेलं नाही. भगवंत काय उगाच अवतार घेतील का हो? उगाच अवतार घेतील भगवंत त्यांच्या पोटी? असत्य भाषण केलं नाही, शब्दाला पक्के आहेत. कंसाची खात्री पटली, त्यांना कारागृहात टाकलं. यथाकाल दिवस गेले, पहिला पुत्र झाला. वसुदेवांनी तो पुत्र बघितला त्याच्याकडे. देवकी म्हणते अहो नका नेऊ, एखाद दिवस तरी ठेवा माझ्याकडे. नाही म्हणाले मला घेऊन गेलं पाहिजे. कंसाकडे गेले. कंसा मला अपत्य प्राप्ती झाली, मी दिलं होतं वचन, ज्याप्रमाणे तुला दिलं होतं त्याप्रमाणे मी घेऊन आलो. कंसाने बघितलं बरं का त्या बालकाकडे आणि म्हणाला की अगदी मामासारखा दिसतोय. त्या बालकाकडे बघून म्हणतो की नाही आपण याच्यासारखा दिसतोय, त्याच्यासारखा दिसतोय. कंस मामा आहे ना त्याला वाटणारच. कितीही निष्ठुर असला तरी माया कमी होत नाही ना आपली. म्हणाला वसुदेवा याला घेऊन जा परत बरं का. 8व्या पुत्राला ना माझा विश्वास आहे तुमच्यावरती, घेऊन जायला बरं. वसुदेवांना पण फार बरं वाटलं, परत घेऊन आले. देवकीला बरं वाटलं, म्हणाली किती चांगला आहे माझा भाऊ. आणि नारद गेले बरं का कंसाकडे दुसऱ्या दिवशी. नारायण 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 नारायण. काय रे म्हणाले कंसा. त्या आगत स्वागत सगळं झालं, पाद्यपूजन वगैरे झालं, दूध पाणी ओवाळणं वगैरे. बसले नारद. काय कंसा तुझ्या लक्षात कसं येत नाही, तू ऐकलं नाहीस का आकाशवाणी नीट? अहो मी ऐकली. मग 8व्या पुत्रापासून मला धोका आहे, पहिल्या याच्यापासून काय धोका आहे म्हणाले. असं का? नारदांनी काय केलं माहिती का? नारदांनी त्यांच्या जोडीत हात घातला आणि एक कमळ बाहेर काढलं. नारद कंसाला म्हणतायत कंसा कमळ बघ. कंसाने विचारलं हे काय सांगताय मला? ते म्हणाले कधी कधी सांगावं लागतं कंसा कमळ बघ. पाकळ्या किती आहेत म्हणाले याला. कंसाने मोजलं 8 पाकळ्या होत्या. म्हणाले 8. हो का 8 आहेत का? म्हणाले कुठनं मोजायला सुरुवात केलीस? तो म्हणला या पाकळीपासून. म्हणले त्याच्या शेजारच्यापासून कर. दुसऱ्या पाकळीपासून सुरुवात केली. एक एक करतोय बरं का. पुन्हा पहिल्यावरती 8, पुन्हा 8, पुन्हा 8, पुन्हा 8. कंस म्हणला असं आहे का? मला कळलंच नाही बरं का. बरं झालं देवर्षी तुम्ही वेळेला लागलात मला सावध करायला. दुष्टांना चांगले सल्ले दिलेले कळत नाही आणि वाईट सल्ले दिलेलेही कळत नाही बरं का. तर स्वभावाचा भाग आहे त्यांचा. तो गेला घर 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 त्या मुलाला हातात घेतलं, घर 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 फिरवलं, आपटलं आणि गतप्राण झाला. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. पण 7व्या वेळेला एक गोष्ट घडली. ते म्हणजे
देवकीच्या उदरातला जो गर्भ होता तो या वसुदेवांची दुसरी पत्नी आहे, तिचं नाव रोहिणी. त्या रोहिणीच्या गर्भामध्ये योगमायेनं प्रविष्ट केला, संकर्षण केलं बरं का. म्हणून बलराम दादांचं एक नाव संकर्षण आहे. रोहिणीच्या उदरामध्ये ठेवला आणि आता देवकी 8व्यांदा गर्भवती आहे. एक 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 दिवस पुढे जात आहेत. श्रावण महिना लागला, अष्टमीची रात्र, बुधवार असं सांगितलेलं आहे मला. आणि रात्रीची वेळ आहे, पाऊस सुरू झाला. श्रावणात माहिती आहे आपल्याला, मध्येच पाऊस पडतो, मध्येच थांबतो, मध्येच पडतो, असं सगळं सुरू झालेलं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला किंवा थोडं त्याच्यानंतरच्या वेळेला 8 वर्षाचे भगवान महाविष्णू समोर उभे आहे. हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेले, वैजयंती माळा आहे, पितांबर नेसलेले, काय ते तेज आहे. कानडाव विठ्ठलू कर्नाटक. पाहत राहावं बरं का, पाहत राहावं. देवकी भानावरती आली, वसुदेव भानावरती आली, म्हणाले भगवंता हे असं 8 वर्षाचे येणार नाही, म्हणाले मी बालक रूपातच येणार आहे, पण तुम्हाला सांगायला आलोय पुढे काय काय करायचं. सगळी योजना आखून दिली आणि बरोबर उत्तर रात्री म्हणजे 12:40 असा प्रगटीकरण आहे भगवंतांचं. साधारण 12:30च्या पुढे बालक रूपामध्ये त्या ठिकाणी ते प्रकट झाले बरं का. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. काल जसं आपण गुलाब पाकळ्या आणि गुलाल व्हायला, तसं इथे नंतर पाळण्याला व्हायचे. सगळं झाल्यावरती आरती वगैरे झालं आणि बालकाला आता भगवंतांनी सांगितलं बरं का, पलीकडे न्या मला. वसुदेवांनी टोपलीत ठेवलं, ती टोपली आपण फोटो पाहिलाय ना, डोक्यावरती धरली अशी. यमुनेतनं चालत 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 पलीकडे गेले नंदाच्याकडे. कोणाकडे जायचं सगळं सांगितलंय बरं का भगवंतांनी, सगळं त्यांचं तयार आहे, परफेक्ट प्लॅनिंग आहे. नंदाच्या घरात ठेवलं ते बालक, तिथे कन्या झाली होती, त्या कन्येला घेतलं आणि चालत 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 पुन्हा यमुना पार करून परत आले. ती जशी कन्या त्यांनी आपल्या त्या कारागृहात ठेवली तसं तिनं रडायला सुरुवात केली, मोठ्यांदा. नाही का लहान बाळ रडतात ना, रडायला सुरुवात केली. कंस जागा झाला बरं का, कोण रडतंय घाबरला एकदम. त्याला वाटलं मुलगा झाला की काय. बातमी गेली कंसापर्यंत, कंसा मुलगी झाली मुलगी झाली. कंस म्हणाला अशी कशी मुलगी झाली, 8वा अवतार, मुलगा मला मारणार होता ना 8वा अवतार. म्हणाला कदाचित मोहिनी अवतार जसं तसं असेल म्हणाले. धावत 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 गेला, त्या मुलीचे 2 पाय धरले आणि गर 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 फिरवून तिला आपटणार. तेवढ्यात ती आकाशात निघून गेली आणि ती म्हणाली कंसा तुझा काळ योग्य ठिकाणी वाढतोय. तो कुठे वाढतोय आणि त्यानं काय काय केलं हे आपण सगळं उद्या पाहणार आहोत. पाळणा कोणी म्हणणार आहे, एखादा पाळणा म्हणू म्हणा, मग पाळण्यानंतर आरती करायला सांगा. एक पाळणा म्हणून मारती आहे का त्यांना पुस्तक. तुम्ही सगळ्यांनी जाताना इथे पाळणा ठेवलाय बरं का. फक्त थोडस त्यात भगवंत आहे त्यामुळे थोडा फक्त झोका द्यायचा. लहान बाळाला आपण देतो ना रडू नये म्हणून, ते रडणार नाही येत म्हणजे. तरी म्हणा 2 कडवी म्हणा, 2 कडवी, हा 2 म्हणा म्हणजे मग आरती आहे ना पुढे. देव
आरती म्हणून आरतीनंतर प्रसाद आजचा दिवस जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता श्री शुक मुनि ने परम भक्ति ने हरि चरिता आरती मधुर साधुर से
पतित करे जन्मा मरण कृपा प्रदाति हृदये शांति आपहि भवति कृष्णपति देवो माता आरती करो भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो भगवंता आरती करो भगवंता आरती करो भगवंता। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। उपासनेला तुला चाल भावे, भूदेव संतास सदा भावे, सत्कर प्रयोगे वयभाल भावे, सर्वांगी मंगल भावे। जय जय रघुवीर समर्थ